नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक खूप वेगळा आणि खास कॉम्बिनेशन घेऊन आले आहे. तुरीच्या घुगऱ्या आणि दह्याचा पराठा. सुरुवातीला मला पण वाटलं की हे कॉम्बिनेशन कसं लागेल, पण खरंच सांगते चवीला इतकं अप्रतिम लागलं की पोट भरलं पण मन नाही भरलं. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. मी ही तूर घेतली आहे. ही बघा, अशी ही तूर असते. या तुरीपासून घुगऱ्या बनवू. या तुरीची तूर डाळीची ही पहिले अशी तूर तयार होते, नंतर यापासून तुरीची डाळ बनवतात. आता आपण या तुरीच्या घुगऱ्या बनवू. कोणी कोणी याला उसळसुद्धा म्हणतात तुरीची. चला, मी इथे पाव कप तुरीचे दाणे घेतले, स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतले. हे भिजलेले दाणे बघा छान टम्म फुगले आहे. आता ही तूर कुकरमध्ये शिजवून घेऊ. यासाठी कुकरच्या भांड्यात तूर घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं. जसं वरणाला घालतो आपण तसंच पाणी घाला. कुकर शिजते तोपर्यंत पराठ्याची तयारी करून घेऊ. यासाठी पाव कप दह्यात चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा साखर, 1 चमचा तेल, पाव कप दूध थोडे थोडे घालायचे. सगळे जिन्नस मिक्स करून घ्या. सगळे मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 कप कणिक घालायची. एक सॉफ्ट डो लावून घ्यायचा. लक्षात ठेवा, या पराठ्यासाठी पाणी अजिबात घालायचं नाही. पाव कप दूध यासाठी लागतेच 1 कप गव्हाच्या कणकेसाठी. थोडं उरलेलं दूध होतं ते पण मी यामध्ये घातले. याचा छान सॉफ्ट डो तयार करून तेल लावून 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवू. छान मळून घ्या आणि रेस्ट करायला ठेवा. जोपर्यंत कणिक मुरते तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊ. यासाठी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअरमध्ये तेल घालून साठा तयार करून घ्यायचा. बघा, अशी स्लरी तयार करायची. चला, आता हे पण आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपण तुरीच्या घुगऱ्या म्हणजेच उसळ फोडणी घालू. पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेलात जिरे, मोहरी, हिंग घालते आणि यात 1 कांदा छान परतून घेते. 1 चमचा ठेचलेला लसूण आणि अद्रक घालायचा. कांदा गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्या. आता यामध्ये आवडीनुसार 1 चमचा तिखट घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. हळद, मीठ चवीनुसार, थोडासा मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता. छोले मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला जो तुमच्या घरी असेल तो मसाला तुम्ही यामध्ये घाला. आता यामध्ये 1 टोमॅटो घालते, बारीक चिरून घेतला. पाणी सुटेपर्यंत टोमॅटो शिजवून घ्या. छान टोमॅटो आपला शिजला आहे.
यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू आणि ही उसळ घालायची. शिजलेल्या घुगऱ्या आपण यामध्ये घालून देऊ. अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडासा गूळ. आपल्या घुगऱ्या तयार आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर घालू. आता पराठ्याचे पीठ चांगले मळून घ्यायचे. 5 मिनिटापर्यंत हे मळून घ्या. पीठ चांगले मळले आहे. याचे गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन पराठा लाटून घेऊ. तुम्ही घडीचा पराठा सारखा पण पराठा बनवू शकता, पण आज जरा वेगळा पराठा बनवूया. यासाठी अशी मोठी पोळी लाटून घेतली. याला कॉर्नफ्लोअरची स्लरी लावून घेऊ. छान अशी स्लरी लावून घ्यायची. मधला भाग सोडून याला अशा सुरीने लाईन पाडून घ्या. मी दाखवते तसा. मधला भाग तसाच राहू द्यायचा. असे काप मारून घ्या. याचा असा एक भाग उचलून मध्ये जो आपण न कापलेला भाग ठेवला होता त्यावर ठेवायचे. जितके हे घड्या हा पडत आहे तितके छान या पराठ्याला पापुद्रे सुटतात. हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. थोडा जाडसर लाटा, म्हणजे छान त्याचे वेगवेगळे पापुद्रे दिसून येतात. हा आता आपण मीडियम गॅसवर लालसर डाग पडेपर्यंत शेकून घेऊ. वरून थोडे तूप किंवा तेल लावा. बघा आपला पराठा तयार आहे. छान क्रिस्पी पराठा आणि आतमधून एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे. अशा प्रकारे सगळे पराठे आपण तयार करून घेऊ आणि शेकून घेऊ. तर मंडळी, आपले गरमागरम तुरीच्या घुगऱ्या आणि मऊ दह्याचे पराठे तयार आहे. हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी